हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, कुंडलिकार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, गजानन महाराज की जय। रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी। देहाच्या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणू नये धनंजया जियापरी। देहाच्या गावाला आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण अलीकडे या ना, इथे अलीकडे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय। हे घ्या माऊली, हे प्रसाद असं व्हायचं। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करत असताना जे मार्गदर्शन करतात, उपदेश करतात, जे भूमिका व्यक्त करतात, त्या भूमिकेचाच भाग की आज आपला या भूमिकेच्या भागातून आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की देहाच्या गावा आल्या, जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणू नये धनंजया जियापरी। चिंतनाकडे वळण्यापूर्वी 2 मिनिटाचा परिहार असा, आपला हा अखंड हरनाम सप्ताह सोहळा श्री रामनवमी निमित्तानं वर्ष 13वे अखंड हरनाम सप्ताह सोहळा श्री क्षेत्र शेगाव सदृश्य सेंदला तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा या सप्ताहानिमित्त आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केली आहे। आपल्या भक्तीची खरी कसोटी ही आहे की विपरीत परिस्थितीमध्ये आपण किती निष्ठेनं भक्ती करतो। ह्या विपरीत परिस्थितीवर निष्ठेनं भक्ती करण्याच्या शक्तीवर हे आपलं मूल्यमापन अधिक मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेलं पाहायला भेटतं। म्हणून ह्या आपल्या खरं तर प्रत्यक्ष कीर्तन सेवा होती, पण कीर्तन सेवेत आपण भक्तीचं आपण प्रवचन सेवेत रूपांतर केलं आहे। या कीर्तन सेवेमध्ये रूपांतर आपण प्रवचन सेवेत करत असताना आपण भक्ती संप्रदाय वाढवण्याच्या अर्थानं, कारण आज आपण भक्तीपर आपण घेतला होता, पण त्याच भक्ती संप्रदाय वाढीसाठी आपण काय काय केलं पाहिजे ते करण्याची भूमिका कोणती आहे, भगवान श्रीकृष्ण या ज्ञानेश्वरच्या माध्यमातून काय सांगतात हे आपल्याला पाहायचं आहे। तत्पूर्वी माझ्या दररोजच्या नियमाप्रमाणे अखंड हरनाम सप्ताह सोहळा, या सोहळ्याला 2 रुपयाची देणगी त्यांनी स्वीकारावी। सोहळ्या अखंड हरनाम सप्ताह सोहळा कोण असतं हे देणगी घ्या। कुंडलिकार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय। याशिवाय अखंड हरनाम सप्ताह सोहळ्यात ही सप्ताहाला देणगी झाली आहे आणि सप्ताहाची कीर्तन सेवा प्रवचन सेवा ठेवणारे जे असतात त्यांना आपण ही ज्ञानेश्वरी देतो। ही ज्ञानेश्वरी कोण आहे ते प्रतीक रूपाने घ्या एकदा। हां
या ज्ञानेश्वरी या ताई ते घ्या बुक ताई. पुंडलिकार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. थोड्या वेळ देतो प्रवचन झालं की लगेच ह्या अशालाच ठेवतो. याशिवाय गणेश महाराज रहाटे यांनी प्रसाद घेऊन जावा अशी विनंती करतो. पुंडलिकार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. गजानन महाराज की जय. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून धनंजया जियापरी. आपण देहाच्या गावाला आलो आहोत. ह्या देहाच्या गावाला आल्यानंतर आपल्या ठिकाणी एक सोहळा झालेला आहे माझा. आणि अजून एक लक्ष ठेवायचं की या प्रवचन सेवेमध्ये मी जे बोलते माझ्याबद्दल सत्य आहे आणि इतराचा कुठलाही उपमर्थ करणं माझा उद्देश नाही आहे. दुसरी गोष्ट, माझी कीर्तन सेवा घ्यायची, प्रवचन सेवा घ्यायची भूमिका ही असते की बाबा मी इथपर्यंत आलो, इथून पुढचा मार्ग मला दाखवावा म्हणून इतक्या लांब मी आलो. जवळपास 150 किलोमीटर अंतर असेल. आलो 150, झालं 150 आणि उद्या दुसरं गाव, परवा असं दररोज एक एक आपलं करीत राहायचं. का? त्याचं कारण एक आहे की मला माझा उद्धार करून घ्यायचा आहे. मला माझा उद्धार करून घ्यायचा आहे आणि मला माझा उद्धार करून घेत असताना काय काय करणं आवश्यक आहे, काय काय मी काय करू. कारण तुम्ही संत मायबाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवान, किंवा हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. म्हणजे मला पांडुरंग परमात्मा हवा आहे, आपली विदर्भाची पंढरी शेगाव. मला गजानन महाराजांचा कृपा आशीर्वाद हवा आहे, आमचे तेजस्वी बाबाचा कृपा आशीर्वाद हवा आहे, आमचे पांडुरंग परमात्माचा कृपा आशीर्वाद. यासाठी मी काय करू जेणेकरून अजून माझा उद्धार होण्यासाठी जे जे करणं आवश्यक आहे ते मी पाऊल उचलायचा प्रयत्न करतो. त्याचा एक भाग म्हणून आपली प्रवचन सेवा यासाठी आहे की तुम्ही मला सांगावं की महाराज तुम्ही इथून ह्या स्टेपपासून इथपर्यंत पुढे चला, पुढे चला, पुढे चला. आपण जन्माच्या गावाला आलोत. जन्माच्या गावाला आल्यानंतर आपला एक सोहळा झाला आहे. गरीब असो, श्रीमंत असो, कोणी असो, कोणी असो, कोणी असो, एक सोहळा पक्का झाला आहे. हे पहा, सोहळा याचा अर्थ फार मोठा मंडप करणे, फार मोठं काहीतरी बँड बाज लावणे, काय करणे हे म्हणजे सोहळा असं नाही. तरी एखाद्या कफल्लक भिकारी माणसाला मुलगा झाला तर त्याला जो आनंदाची अनुभूती होते, ती आनंदाची अनुभूती म्हणजे सोहळा आहे. त्याला त्याच्या मानानं जी इकॉनॉमिकली स्टेट जे असेल त्याच्या मानानं त्याला आनंद झाला ना. आईला आनंद झाला, तिच्या काळजाचा घड आहे, मुलगा असो मुलगी असो, त्यांना आनंद झाला, तो त्याने सोहळा झालाय. मग हा सोहळा जेव्हा झालाय, माझा सोहळा झालाय, जेव्हा माझा सोहळा झालाय, जन्माचा सोहळा झालाय, त्या जन्माचा सोहळा जेव्हा झाला त्यावेळेला मी रडत होतो, समाज हसत होता, माय बाप चुलता कोण 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 हसू दे, मुलगा झाला, पेढे द्या, जिलाबी द्या, काय काय प्रकार असतो ते आहे, ते होता. पण जेव्हा मी मरेल, जेव्हा माझा अंत होईल, मला शेवट होईल, समाप्ती होईल माझी, त्यावेळेला मी हसत जाईल आणि समाज विचार करेल, अश्रू ढाळेल
अरे ते डॉक्टर अशोक महाराज परभणीकडे गेले सो ठीक आहे. आम्ही तेने सुखी विठ्ठल विठ्ठल मनामुखी. माझा प्रत्येक शब्द औपचारिकता कुठलीच नाही. प्रत्येक शब्द मी जे वागतो तेच बोलतो. बोलण्यात आणि वागण्यात तीळ मात्र बदल नाही. बोले तैसा चाले त्याची वंदाई पावले. राम सतत आता माझ्या नसताना सतत रामकृष्ण हरी दिलेले बरं का. नसताना जवळपास मी 12 तास तरी रामकृष्ण चालू 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 ते तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही म्हणू शकता किंवा म्हणायचंय. तर रामकृष्ण सतत म्हणायचे. का म्हणायचं सतत रामकृष्ण हरी? तर आपला उद्धार करायचा आहे. आपलं हे बघा, तुम्हाला माय बाप बहीण भाऊ आत्या मामा काका चुलती कोणी 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 कोणीच कोणी सोडणार नाही. हे भवसागर आहे. हा जन्म मृत्यू सागर आहे. पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं. हे पुन्हा जन्मायचं पुनरपी जन्म पुनरपी मरण. ह्या सागरातून तुम्हाला कोणी सोडविना कोणी सोडविना कोणी वाचून या. तुकोबाराय सांगते तुला कोणीच हे बघ कोणीच सोडणार नाही. हे बघ सगळे दिल्या घेतले सोबतीत. बायको नवरा आत्या काका सगळे दिल्या घेतल्या सोबतीत. कोणीच आता मी माझ्या बायकोला सोडणार नाही. वास्तव सत्य फॅक्ट आहे. खरंच बोलायचं. हे पहा असं ते खोटं ते तोंड धरेपणा ते आपल्या नसतच नाही. ते जे आहे ते खरंच आहे. कारण माझं कर्म मला भोगावं लागेल. माझं प्राक्तन मला भोगावं लागेल. संचित कर्म क्रियामान कर्म हे माझी मलाच भोगावं लागणार आहे. माझी बायको नाही भोगणार. बायकोचं कर्म ती भोगेल. मला भोगायचं नाही. गाय वासरू काय 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 प्रत्येकाचं कर्म जे आहे जसं कर्म असेल तसं त्याला फळ भोगावंच लागेल. कारण तुम्हाला कर्म ह्या तुम्ही कलियुगात आलात. आपण हे कलियुग आहे. ह्या कलियुगात आपल्याला कर्म करावंच लागेल. जगात असा एकही जीव नाही की जो जीव कर्म करीत नाही. कुत्रा मांजर साप इंचू कोणी घ्या सगळेच जण कर्म करतात. कारण आता साप आहे चलतो ते कर्म करतो ना. आता मी असा हात केला ह्या हात असा हात केला किंवा असा हात केला हे काय मी घरून विचार करून आलो नव्हतो की असं हे वाक्य बोलतो असं हात करतात नाही. ते ऑलरेडी ते आपोआप कर्म होतच आहे. हे बघा गडे आमच्या माता माऊली माझ्या जनाबाई मुक्ताबाई आपण बायाशी चर्चा करताना बोलताना असं 10 वाक्य बोलतो. बाई माय किती काम करू मी किती काम करू असं बोलतो आपण. पण आजपर्यंत जगात एकही बाई बोलली नाही. जगात एकही असं बाई बोलली नाही की किती काम करू किती काय काम करते बाई. काय नाही पापणी उघडते बंद करते किती करू नाही. पण आपण पापणी उघडतो बंद करतो की नाही करतो. आणि आपण अंजान करतो. अंजान म्हणजे नकळत असं मुद्दाम कोणी पापणी असे उघडणं बंद करत नाही. आणि जर मुद्दाम जर उघडणं बंद करणं करत असो मी तर आपल्याला वेगळं पण होईल. फॅक्ट वेगळी होईल ना. म्हणजे आपल्याला कर्म करावंच लागल. आमचे ज्ञानोबा तुकोबा आपण जेव्हा मित्राशी गप्पा मारतो तर आपण बोलतो काय कामाचा इतका रगाडा बापरे ते कामाचं मर्यादाच नाही. पण एकही ज्ञानोबा तुकोबा असं नाही बोलला आपल्या मित्राशी गप्पा मारताना की किती काम करू काय करू. श्वास घेणं बंद करणं सोडणं घेणं नाही म्हणलं नाही. आपण श्वास घेतो का नाही. हवा ऑक्सिजन आपण घेतो. मग श्वास घेतो सोडतो मग घेतो सोडून आपण सगळं करत असता. आपण कर्म करत असता. आपण मानत नाही की कर्म करतो म्हणून. जर आपण देवानं जर आपला श्वास घेतला आणि ते सोडलाच नाही काय होणार. विषय मिटला ना. म्हणून माझा पांडुरंग परमात्मा याने मला आयुष्य 80 60 100 असं दिलं नाही. लक्षात ठेवायचं तुमचं प्रत्येक जगातल्या सजीवाचं आयुष्य श्वासावर दिलेलं आहे. 200 कोटी 800 कोटी काय जे असन त्याला असन ते त्याला असन. आमच्याकडे असं म्हणतात बघा की 60वी
बाळाच्या कपाळावर लेख लिहिते, लिखा लिहितात. सटवीचा लिखा म्हणजे सटवी एक देवता असते, सटवाई. आणि ती बाळाला पाचीला वगैरे असं ते दगड आपण ठेवतो ना, ते बाळ म्हणतात त्या बाजाशी तरी बाळातनीच्या, ते असते सटवी असते समजा. म्हणजे आपण त्या ठिकाणी रामकृष्ण 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 म्हणायचंय का, रामकृष्ण रामकृष्ण का म्हणायचंय, तर फक्त तुमचा उद्धार करण्यासाठी म्हणायचंय, माझा उद्धार करण्यासाठी. हे बघा, आपला उद्धार करण्याचं तर आपण सतत सतत रामकृष्ण 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 म्हणलं गेलंच पाहिजे. कारण सतत रामकृष्ण रामकृष्ण म्हणलं जितकं तुम्ही तीव्रतेनं, शब्द घ्या डोक्यात, जितक्या तीव्रतेनं तुम्ही रामकृष्ण 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 म्हणता तितक्या तीव्रतेनं तुम्हाला पांडुरंग परमात्मा सोडणार आहेच. आणि जर तुम्ही सावकाश कवा तरी रामकृष्ण आपलं, माझं काय चुकतं माहिती का, तुमचं नाही म्हणलं मी, माझं जेव्हा मला येळ भेटन तेव्हा मी देवधर्म करतो, जेव्हा येळ भेटल तेव्हा देवपूजा करतो. सकाळची आपली कधी कधी 10 वाजताच देवपूजा करायला, बायाचं सांगाल माझं नाही. मी तर 4ला, मी कितलाही झोपू, 2ला जरी झोपलो तर मी 4ला उठतो. कधी कधी लांबच्या गावाला गेला यायलाच मला 4 साडेचार वाजता येतो, तर झोपायचा विशेष भेटला. तर कितला असं आपलं 4ला उठायचंच. म्हणजे रामकृष्ण 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 म्हणलं गेलं पाहिजे, आपला उद्धार आपण केला पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे की आपला उद्धार करण्यासाठी आपण कोणावर चालून राहू नका, हे करीन ते करीन. हे बघा, तुमचा उद्धार कोण करणार आहे, तुम्ही, तुमचे कर्मच तुमचा उद्धार करणार आहे. तुमचा उद्धारासाठी दुसरा तिसरा कोणी येणार नाही, कोणी येणार नाही. आणि म्हणून पांडुरंग परमात्मा, हा पांडुरंग परमात्मा आपला उद्धार करायचं महत्वाचं साध्य कारण असला पाहायला भेटतं की पांडुरंग परमात्मा हा आपला उद्धार करतोच. लक्ष ठेवा, तेवढी निष्ठा आपली असली पाहिजे. हे बघा, मी जळतोय, मी कसं आहे नेमकं फक्त माझ्या आईवडिलाला माहीत होतं. सेकंड माझ्या पत्नीला माहिती नेमकं कसं आहे. माणसं दुतोंडे असतात, हे माणसं दुतोंडे असतात, बोलतात एक, वागतात एक, प्रत्येकाचं वेगवेगळं वागणं बोलणं असले पाहायला भेटतं. म्हणून दुतोंडे असलेले माणसं हे आपल्याला वेगळे असले पाहायला भेटतात. म्हणून आपण सतत रामकृष्ण रामकृष्ण का म्हणायचंय, तर रामकृष्ण रामकृष्ण यासाठी म्हणायचं आपल्याला की तुमचा उद्धार करायचा आहे. हे बघा, यथा काष्टाची काष्ट, सागरामध्ये 2 ओंडके लाकडं, ते लाकडं असे लाटाबरोबर जवळ येतात. मग 2 ओंडके लाटावर जवळ आल्यामुळं त्या ओंडक्यांना, पाऊस आला का, त्या ओंडक्यांना एक दुसऱ्याबद्दल प्रेम असते का, नसतं. ओंडके लाकडं, तुम्ही काय म्हणतात मला सांग, लाकडं असे टोळे टोळे, ते प्रेम नसतं. जेव्हा दूर गेले तेव्हा दुःख असतं का, नाही. मग तसं माझं आहे. मुलगा ह्या महासागरामध्ये भवसागरात माझ्याजवळ आलेला आहे, मुलगी माझ्याजवळ आलेली, बायको माझ्याजवळ आलेली. जवळ आली तेव्हा प्रेम नाही, दूर गेले दुःख नाही. पण याचा अर्थ दुसरा गैरअर्थ, चुकीचा अर्थ हा नाही घ्यायचा की नवरा बायको लेकरं बाळ पोरी वाऱ्या सोडून द्यायच्या ना आपण गावगाव फिरायचं, याचा असा अर्थ नाही घ्यायचा. मी लग्न केलंय का, तर माझं जर मी लग्न केलंय, खरं तर मला लग्न करायचंच नव्हतं, मी रडून सांगितलं, तर आपण काय करू शकतो, रडण्याशिवाय काय करतात ते, की वडिलाला सांगितलं मला लग्न नको 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 नको. पण ते कसं असतं, आपल्या मराठ्यात समजा नोकरी लागली की लगेच दुसऱ्या वर्षी, पहिल्या दुसऱ्या वर्षी ते घडगी गळ्यात पडते. आता रडून सांगितलं नग बाबा, नग नग नग, ते म्हणजे चिप तुला कळत नाही नग, काय आता काय कारण होते मला माहित नाही समजा. असो, तर लग्न केलं आता, मग तिचा सांभाळ करणं माझी जिम्मेदारी आहे. आता मुलगी झाली, मुलगा झाला, त्यांचा सांभाळ करणं जिम्मेदारी, त्यांना वाऱ्या सोडता येणार नाही. मुलीला स्टँडअप करणे बाप म्हणून नैतिक कर्तव्य, ते धर्म कार्यच आहे ना. हे पा तुकोबाराय डोंगरावर जायचे, ध्यान धारणा तपश्चर्या म्हणजे अभंग रचना करायची, आणि मग घरी अडचण व्हायची, तारांबळ व्हायची.
मग तारांबळ होत असताना ती आमची आवडाई जिजाऊ तुकोबा त्यांनी छान सांगितलं वाक्य बघा की तुमचा ते काळ्या इट्या ते तसला असला आणि ते भले मला लेख म्हणा तयार असन पण जेव्हा आपल्या घरची चूल पेटत नाही तेव्हा ते काय आपल्याला पीठ आणून देतो का? तुम्ही काय करा, लेकरं बाळ देवच येतं आणि त्याला तुम्ही पोटाला पोटभर खायला घाला आणि त्याला पोटाला पोटभर खायला घातल्यानंतर त्यात तुम्हाला पुण्य लागन. म्हणजे घरदार सोडून तुम्ही लेकरं बाळा सोडून गाव सोडून बाहेर गावाला जाण्यात काही तथ्य नाही आहे आणि बाहेर गावाला गेलेला माणूस फारच चांगला राहतो हे फार काही तथ्य नाही. तथ्य हे ठाईचं बैसोनी करायचं चित्त आवडी अनंत आळव जागा माता मी रामकृष्ण म्हणायचं रामकृष्ण सत म्हणायचं सत रामकृष्ण म्हणायचं. कारण काय की रामकृष्ण हरीच माझा उद्धार करणार आहे आणि रट लगन म्हणजे सातत्य आणि आवडीने भावे तुझी चिंता त्याशी सर्व आहे. प्रत्येक साल रामकृष्ण आवडीनं रामकृष्ण म्हणलं पाहिजे आणि रामकृष्ण आवडीनं म्हणलं पुन्हा आता ज्ञानेश्वरी माझ्यासमोर. या ज्ञानेश्वरी काय सांगू तुम्हाला, मला ज्ञानेश्वरी कशी आहे जशी म्हणतात तशी ज्ञानेश्वरी. हे पहा आता मी खूप विचार करतो, असं गप्पा मारणं माझा स्वभाव धर्म नाही आहे. असं ते मला ते पटत बी नाही आणि ते नकोच विचार करतो फक्त. आता मी 6 विषयातले मी आणि पुन्हा डॉक्टर आहे. इतका विचार करतो. एखादा ओळी घेतली मी समजा, आता काय मी कोणती ओळी पाहून नाही घेतली, फक्त ज्ञानेश्वरी समोर ठेवायची आपल्याला, हिच्या साक्षीने आपल्याला बोलायची. म्हणजे या ज्ञानेश्वरीतला रस्व दीर्घ काना मात्रा काहीच बदलता येत नाही. तू एखादी ओळी पहा एखादी देहाच्या गाव आलिया आपली ही चोळी चालू आहे तर देहाचा आहे तर देहाचा शब्द काना मात्र आपला बदलता येत नाही, गावा शब्द बदलता येणार नाही. काहीच न बदलता 700 वर्षापासून आजपर्यंत ज्ञानेश्वरी स्वतःचं अस्तित्व अक्षुण्य आयुष्य अस्तित्व टिकून आहे आणि जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत ज्ञानेश्वरीचं अस्तित्व कायमचं टिकून राहणार आहे. माझ्या माता माऊलींनो, माझ्या जनाबाई मुक्ताबाई, माझ्या ज्ञानोबा तुकोबांनो, ज्या दगडाला माझ्या ज्ञानोबायानं पाठ लावली त्या दगडाचं मंदिर झालं. ही पाठ ज्याला लावली, ह्या ज्या दगडाला माझ्या ज्ञानोबायानं नेवासा या ठिकाणी पाठ लावून ज्ञानेश्वरी सांगितली त्या दगडाचं काय झालं, मंदिर झालं. मग मला सांगा, माझ्या समोर ज्ञानेश्वरी तोंड माझ्या समोर आहे, पाठ नाहीये. आपण ज्ञानेश्वरी कधी अशी करत नाही, ही ज्ञानेश्वरी ही अशी करतो आपण. म्हणजे ज्ञानेश्वरी माझ्या समोर आहे, मग माझ्या समोर ज्ञानेश्वरी असल्या माझा उद्धार होणार नाही का? निश्चित होणारच. माझ्या मराठाची बोल कौतुके अमृता ते पैजा जिंके ऐशी अक्षरी रसिके मिळवे. माझी मराठी कशी आहे? अमृतापेक्षाही श्रेष्ठ अशी माझी मराठी भाषा आहे. त्यात काना मात्रा काहीच बदलायची गरज नाही. इतकी माझी ज्ञानेश्वरी. आमची जनाबाई छान बोलतो, आमच्या जनाबाई येतात आमच्या यासाठी वाक्य बोललो, आमच्या गावाजवळच्या येतात, गंगाखेडच्या. पाथरी गंगाखेड थोडंसं जवळ आहे. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानाशी ऐसा वरत्या टिकेशी. शेवटी सांगतात वाचील जो कोणी, शेवटचं लास्ट, जशी जनी त्याशी लोटांगणी. मला सांगा, ज्ञानेश्वरी वाचली तर संत जनाबाई आपल्याला लोटांगण घालतात. मला सांगा आपली एवढी पात्रता काय बाबा? अरे जनाबाई किती मोठे आहेत, किती जनाबाई मोठे आहेत, किती मोठे आहेत, ते आपल्या चरणी लोटांगण घालतात. म्हणजे काय ज्ञानेश्वरीचं महत्व हे अप्रतिम महत्व असलं पाहिजे. ज्ञानेश्वरी आपण वाचलीच गेली पाहिजे. तुम्ही पहिला अध्याय वाचा, दुसरा 18वा कोणताही वाचा. आणि अजून सांगतो, तुम्ही ज्ञानेश्वरीकडं जर मला लय येतंय, मला कळतंय म्हणून ज्ञानेश्वरी वाचायचा प्रयत्न करताना
ज्ञानेश्वरीतले एक ओवी ना एक अक्षरे कळणार नाही. ज्ञानेश्वरी मला येते. आता कोणी म्हणतं मी मला ज्ञानेश्वरी सगळी माहिती मला हे मला कंठस्थ हे ते मला कोणा टीका नाही करायची, पण मला हे सांगायचंय की ज्ञानेश्वरी मला येते 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 म्हणून आपण ज्ञानेश्वरीकडे पाहायला गेलो तुम्हाला एक ओवी ना एक अक्षरे कळणार नाही. एक अक्षर कळायला आपल्याला अख्खा जन्म घालावा लागतो, तेव्हा कुठतरी कळतं. बघा गहनता किती आहे वाङ्मयीन. आता आमच्या मराठीत वाङ्मयीन मूल्य म्हणतो आपण त्याला. वाङ्मयीन मूल्य किती आहे? एक ज्ञानेश्वरी कळण्यास एक ओवी कळायला नामा म्हणे ग्रंथ ओवी अनुभवावी. तिथं वाचायला नाही बोललो वाक्य, त्यांना वाचावी शब्द लिहिता आला असता तिथं वाचावी शब्द लिहिला असता. मग ते जर असं झालं असतं की नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एक तरी ओवी वाचावी असं आलं असतं लिहिलं असतं तर मग सगळ्या बरं झालं असतं. काय एक ओवी वाचली मी झालं आपलं चाललं नाही. आचरण एक तरी ओवी अनुभवावी आचरणात आणायचीच. आणि तुम्हाला खरं बोलू का माऊली, मला किती अभंग पाठ येतं, मला गायन किती येते, मला वादन किती येते, मला कोणती कला येते किती येतं किंवा मी किती ग्रंथ अभ्यासले तर किती सोडवले तर यापेक्षाही माझं वागणं कसं हे जास्त महत्त्वाचं घटक आहे. मला काहीच येत नाही. आता मी बोलताना बोललो महाराजांना की महाराज मला गायनाचं अंग नाही बरं का, थोडं सहकार्य करा असं बोललो मी. त्याचं कारण आहे की मला गायनातलं खरंच कळत नाही. बघा मी दर कीर्तनाला माझा गायकसोबत माझ्यासोबत असतो. आज योगा नाही आले समजा, पण आपण ज्ञानेश्वरी वाचलीच पाहिजे. आणि ज्ञानेश्वरी वाचताना आपल्यामध्ये निश्चित बदल होतोच. त्यात आपण प्रत्येक क्षणाला मी ज्ञानेश्वरी वाचतो ना, पाहतो, समजून घेतो, तर प्रत्येक वेळेला अर्थ बदलतो. तुम्ही पहा विचार करून ज्ञानेश्वरी वाचली नुसतं पारायण करून उपयोग नाही असं नाही. पारायण केला फायदा आहेच, पण त्या ओळी जर आपण समजून घेतल्या तर अजून तुमचा अर्थ जास्त फायदा होतो. तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि माझं वागणं जसं मला कळतं का, म्हणजे पहिली दुसरीपासून सुद्धा मी रामकृष्ण ते सुरुवातीला मी आरत्या म्हणायचो सकाळ संध्याकाळ, म्हणजे 2 तास जवळपास भरपूर देवाच्या आरत्या असायच्या. महादेवाच्या, ज्ञानेश्वर माझी, तुकाराम माझी, सगळ्या रामदेव बाबाची कोणत्या भरपूर होत्या. नंतर पंढरपूरला शिकायला होतो मी, आपलं वारकरी संप्रदाय शिकायला. तिथं माधुकरी मागूनच जेवत होतो. म्हणजे लहान अगदी कळतो असून फक्त एकच तेव्हा आपलं रामकृष्ण म्हणायचं, रामकृष्ण म्हणायचं. काहीच नको, बरं नको, वाईट नको, काहीच नको. कारण तुम्ही जितकं रामकृष्ण वागणं माझं प्रत्येक क्षणाचं मी नियोजन 10 मिनिटाचं 15 मिनिट माझं नियोजन करतो मी. हे 10 मिनिटं कशी घालायचे, 15 मिनिटं कशी घालायचे, हे कसं घालायचं, कसं घालायचं. कारण कोणत्या क्षणाला माझा मृत्यू येईल मला सांगता येत नाही. माझ्या मरणाची मी तयारी करून ठेवली. जे माझा सोहळा आहे ना, आपण जे आज ओळी घेतली ते माझ्या मृत्यूची तयारी यासाठी केली आहे की कधी पहाटे मी जातो ना गावगाव, तर तेव्हा मोटरसायकलवर जातो, हेल्मेट असतं. वाटण चालताना पाहतो मी की एखादं कुत्रं मेरेल असते, ते ट्रकनं धडक दिल्यानं काही असते समजा, एखादं काही मांजर तिथं काय असते समजा. त्यावेळेस मी 10 मिनिटं थांबतो, विचार करतो, आज हे गेलाय, उद्या माझा नंबर. त्याचं कारण आहे मी किती हेल्मेटवर असलं काय बी असलं समजा, पण ट्रकनं चिरडलं तर विषय मिटला ना. एक लक्ष ठेवायचं, माझ्या ज्ञानोबा तुकोबा, जनाबाई, मुक्ताबाई, माझं मरण, माझी जागा, माझा काळ, माझा वेळ, माझं स्थळ, सगळं विधिलिखित आहे आणि ठरलेलं आहे. जर माझं मरण इथं असेल समजा, या लोणारच्या आसपास कुठं असेल, आता आज सो तिथं आहे. आता मग गावाकडचे लोक म्हणते ना की ते रणेश सर विदर्भात गेले कशाला, केव्हा गेलते, काय गेलते. आज सकाळी शाळा करून आलो मी, आत्ता 6च्या आसपास निघालो असेल मी, 5, 5:30, 6च्या केव्हा तरी. म्हणजे पण मी निघालो, तुम्ही बोललो म्हणून नाही आलो, तर माझं मरण तिथं होतं. माझं मरण तिथं त्याच टायमाला माझं मरण होतं. आणि मी जर तुम्ही फक्त निमित्त मात्र आहेत, तुम्ही बोलीला फक्त निमित्त मात्र येतात. प्रत्येक परिस्थिती होती आणि परमेश्वर तुमच्याकडनं ती क्रिया करून घेणार होता.
म्हणून आपलं मरण आपण प्रत्यक्षाला रामकृष्ण रामकृष्ण म्हणलं पाहिजे. आणि माझ्या माता माऊलींनो, तुम्ही कामाला जे प्राधान्य देता, खुरपणे, आता मी खुरपण्याबद्दल मला आठवलं, मी खुरपीला बायवर रोजाना अर्धा रोज असते. तुम्हाला गड्याला म्हणजे पोरं असतात ना, पोरला अर्धा रोज असते. समजा बाहेर 10 रुपये असं तर मला 5 रुपये रोज होता. खुरपायचं, ते कापूस याचायचं, निंदायचं, ते इंचू गवत असते तण, ते इंचू उचलायचं, असं काम असतं. म्हणजे केना बरं, त्याला इंचू म्हणून आम्ही सांगा केना. तिथे केना असा असते बघा, तुम्ही किती याचा ते पुन्हा जशाल तसा होतं. तुम्ही ढिगल कुठे धुऱ्या नेऊन टाका, इतका हिरो अगर होते की ते मर्यादाच नाही. म्हणजे तुम्ही रामकृष्ण रामकृष्ण म्हणलं, तुम्ही लगन म्हणजे जितकं पूर्णपणे रामकृष्ण हरी म्हणायचं आणि पूर्णपणे रामकृष्ण हरी म्हणलं तर तुमचा उद्धार होतो. पण कसा पाहिजे वा, पूर्णपणे आचरण पाहिजेच. हे बघा, चांगलं आचरण असल्याशिवाय जगात कोणालाच किंमत. मी महाराजांना कोणातरी म्हणलो, तुम्ही मला न सांगता आमच्या घरी आलं पाहिजे. न सांगता म्हणजे डायरेक्ट पाथरी द्यायचं आणि पाथरी आलं मला फोन करायचा, महाराज कुठे आहे तुमचं घर. म्हणजे मला असं वाटलं तुम्ही कोणतं गाव, शेणला. हां, तुम्ही शेणला येत असं मला वाटलं पाहिजे समजा. आणि मग म्हटलं पाहिजे मग आमचं घरी इथे आणि मग तुम्ही डायरेक्ट आमच्या घरी मला न बोलता डायरेक्ट आमच्या खुणाप्रमाणे आमच्या घरी आलं पाहिजे. नेमका महाराज खरा कसा आहे हे बघ. तुम्ही अचानक माझ्या घरी आल्यानंतर मग खरं कळतं की माणूस खरा कसा आहे. तर गोड बोलणं, 2 घंटे घुमिणं, असं छान बोलणं, महाराज सांगितलं असं छाप पाडविणं आणि तुमच्याकडून काहीतरी वसूल करून घेणं, हे 100% खोटे. म्हणून तुमचं माझं वागणं 100% चांगलं असलं गेलंच पाहिजे. त्याचं कारण आहे की मी कसं वागतो हे तुम्हाला जरी कळत नसलं तरी माझा पांडुरंग परमात्मा बघतोय. हे बघा, तुम्हाला फसवणं लय सोपं आहे, पण ते बापरे, चतुरातो शिरोमणी गुण लावण्याचे खाणे. बरं का, आणि कसा आहे, सगळ्याचा मुकुटमणी आहे बरं का, धन्य तोची विठोबा. म्हणजे इतका हुशार, इतका चालू आहे काय सांग. मी लई विचार करतो बरं का. पण आपली विचाराची कुठपर्यंत राहणार आहे, काहीच नाही ना. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. म्हणजे आपण आपली बुद्धी कुठपर्यंत चालणार आहे बाबा. आपली बुद्धी फार जातं सरड्याची धाव कुंपणापर्यंत. सडा पळपळ किती पळणार आहे, कुंपण कळतो मला, ते धुऱ्याच्या कुपाट्या तिथपर्यंत पळणार आहे. म्हणून आपली बुद्धी छोटी आहे. आपण फक्त एकच, हे बा मला विचार सगळं कळत नाही, मला ते भगवद्गीता लवकर नुसतं म्हणता येणं वेगळं आहे आणि कळणं वेगळं आहे. कळत नाही मला ते काही वियोग सिंधू कळत नाही, मला परम रहस्य कळत नाही. आता काहीच मला कळतं, मला एकच कळतं, फक्त रामकृष्ण माहिती. काहीच नको ठीक आहे ठेवले आनंद तेच राहावे चित्त असू द्या समाधान. काहीच नको, फक्त आता ज्याला येतं का त्यानं करावं ना. ज्याला गीता रहस्य कळतं, समजा ज्याला जे कळतं ते स्वागत आहे, चांगलं सगळं चांगलंच आहे, वाईट काहीच नाही. फक्त ज्याला जे कळतं ते करायला काहीच अडचण नाही. मला कळत नाही आपलं एक रामकृष्ण. आता मी कधी असंही माझं का कीर्तनाचा अभंग लवकर मला पाठवत नाही. खरे हे पा काहीच खोटं बोलायचं नाही, जे आहे ते खरंच आहे. मग मी काय करतो, मोबाईलमध्ये अभंग म्हणायचा, एक 10 मिनिटाचा 15 मिनिटाचा एकच अभंग 15 मिनिटं 20 मिनिटं म्हणायचा आणि ते पुन्हा तेच आपण डबल टिबल चौबल म्हणजे ते ज्या दिवशी कीर्तन आहे का त्या दिवसापर्यंत 4-5 दिवस तेच अभंग ऐकायचं. आमच्या घरच्याला पाठ होते. म्हणजे मी ते कसं आहे की नर्मदेतले गोटी असतात ना, इतका ढोय की काय सांगा. आता सर तुम्हाला काय हे कागद अभंग लिहून आणला होता आणि परिहार असते ना आपला ते लिहून आणला. काही खोट व्हायचं नाही, ज्याचं सरळ असंच आहे, काही नाही हो. कारण मी कोणत्या पातळीवरचा आहे हे जर तुम्हाला कळलं तर तिथून पुढे मला मार्ग दाखवायला तुम्ही सोपं जाईल. मी जर खोटं बोललो तर तुम्ही त्या खोट्याच्या गृहितकावर तिथून पुढे मार्ग दाखवता मला. लक्षात ठेवा, पुंडलिक वैद्यराज तेने साधेले साधन. माझे ज्ञानोबा तुकोबा तुमच्याशी मी खरंच बोललं पाहिजे. डॉक्टर साहेबाकडे गेल्यानंतर आपण रोगी माणसाने डॉक्टर साहेबाला खरंच बोललं पाहिजे, तर डॉक्टर साहेब तुम्हाला योग्य ते पुढचा उपचार करतील. आता माझं हे गुडघा दुखायलाय आणि त्याला जर म्हणलं की माझं डोकं दुखायलंय
तर ते औषध डोक्याचं औषध देणार. डोकं तर दुखत ते डोक्याला वेगळा त्रास होईल, वेगळा होईल गोळी खाल्ल्याबद्दल, आणि हे त्रास वाढत जाईल. म्हणून 100% खरंच बोलायचं, एकही शब्द खोटा बोलायचा नाही. म्हणून आपण रामकृष्ण रामकृष्ण का म्हणायचंय, तर आपुल्या हिता जो अशी जागता धन्य माता पिता तयाच्या. जो माणूस आपल्या हिताला जागा आहे त्याचे आई वडील धन्य येतात. यांचे आई वडील कुठे ते तुम्ही ते त्यांच्या आई वडील अगोदर धन्य येतात. मी त्यांच्या आई वडील अगोदर धन्यवाद देतो. ते यासाठी धन्यवाद देतो की त्यांच्या आईच्या संकल्पनेतून मानसिकता तयार झाली, आईची मानसिकता तयार झाली, आईचं मन तयार झालं. किंवा आपण अखंड स्वतः सोळा करू, काहीतरी एखादं गाथा पारायण ठेवू, नाही ज्ञानेश्वरी पारायण ठेवू, काहीतरी करू काय जे आशेचे बीज अंकुरण झाले आणि त्या आशेच्या बीजाचा अंकुराचा आज वटवर्षात रूपांतर झालं. इवलेशे रोप लावे रे द्वारे तयाचा वेलू गेला गगनावरी. आज जो एक लक्षात 13 वर्ष म्हणजे सोपी गोष्ट नाही. एक तप होऊन गेलं म्हणजे 12 वर्ष होऊन गेले. आज 13 आपण दुसऱ्या तपात पदार्पण केलं आहे. आणि हा बहरू असाच बहरत राहावा, कारण हे धर्म कार्य. मग अशी वाक्य बोललो मी, तुका म्हणे सत्य कर्म व्हावेस आहे घातल्या भय नरका जाणे. म्हणजे आपण हे पहा, चांगल्या कामाला आपण सहकार्य केलंच पाहिजे. आता मी गावगाव जाऊन 100 रुपये किमान देणगी सप्त्याला देतो. हे बुक्का तुमचा बुक्का नको, मी माझा बुक्का लावतो, कारण माझं तुकोबाहेर मला एक तुकोबाहेरचा अभंग मी जगतो. तुम्हाला बघा मागाशी वाक्य बोललो ना, आपण फक्त वागायचंच चांगलं, वागायचंच. बायाला माहिती चांगलं. एखादी बाई मेल्यानंतर तिला जाळून घरी येताना बाया म्हणतात ते काकू गेल्यानं चांगल्या होत्या बरं का, त्या काकू गेल्यातनं चांगली होती बरं का, चांगली होती बरं का. हे वाक्य ऐकायला त्या काकूला जळावं लागतं. श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत जळावं लागतं. मग ते वय 60-80 काही कोणत्या क्षणाला पाय नाही घसरायचा आहे. आणि त्या क्षणानंतर समाज म्हणतो, आमचे ज्ञानोबा तो म्हणतात, पांडुरंग परमात्मा तुमच्या रूपाने म्हणतो की ती काकू बरी होती. आपल्या की जळावं लागतं. तेल जळे नंतर वात जळे. तेल जळ आपलं हे प्राण आहे ना, प्राणवायू आपलं शरीर मुळात प्राणवायू हवेवर आहे ना आपलं शरीर. म्हणून आपलं जळतं आपण स्वतः जळलं पाहिजे. म्हणून आमच्या तुकोबारांनी जो मला अभंग दिलेला आहे, अभंग कोणता दिलेला आहे, जेथ कीर्तन करावे तेथ अन्न न सेवावे, बुक्का लावू नये भाळा माळ घालू नये गळा, तट्टा वृषभाशी दाना तृण मागू नये जाना, तुका मने द्रव्य घेती देती तेही नरका जाते. हा अभंग मी 100% जगतोच. तुमची माझी ओळख नाही म्हणून तुम्ही मला घरी बोलवलंय, तरी मी तुम्हाला घरी यायचं 10 पट टाळवतं. ज्येष्ठाला कळतं. कालच्या दिवशी मी फोन उचलला, म्हणजे तुम्हाला फोन वर्ग होतो ना, नंतर करतो म्हणजे याचा अर्थ समजून घ्यायला अपेक्षित होता की नंतर करतो म्हणजे इच्छा नसतं. त्याचं कारण आहे, मला तुमचं काहीच नको. कारण तुमचं घराचा लोभ मला का नको. मी माझ्या घराची कोट्यावधीची मालमत्ता ती सोडून पांडुरंग परमात्म्याच्या वाट्याला लागलेला वाट सोडूया. मग तुमच्या घराचा लोभ मी कशामुळे ठेवू. आणि जर तुमच्या घराचा लोभ असे तर दररोज जवळपास मला एक आठवड्यातून 4-5 2-3 कीर्तन असतं समजा. असं जागोजाग लोभ ठेवायला लागलो, मग ह्या गावात लोभ ठेवला, त्या गावात लोभ ठेवला, त्या गावात लोभ ठेवला, मग माझं घरच कोणतं वाईट होतं. हे चुकत आहे ना. म्हणून हे बघा, काहीच नको. आता बुक्का मी माझा बुक्का घेतला, ते लावलं, 2 रुपये आपण आपले देऊन टाकले. हे ज्ञानेश्वरी लगेच जन कीर्तन ठेवलं असते, ज्ञानेश्वरी असते. यांचे तर मी फराळ जेवण केलंय म्हणून नियोजनपूर्वक ते प्रकल्प पूर्ण केलं. मला काहीच नको. कारण मला फेडावं लागेल आपल्याला. म्हणून रामकृष्ण इतकंच म्हणायचं. आणि इतकं जर म्हणलं आपण लक्षात ठेवायचंय, महाराज जरी असला
तरी आपण द्रव्य घेऊ नये, पैसा घेऊ नये. पैसा घेतला तर आपल्या नरकाला जावं लागतंच. म्हणून आपल्या नरकाला जायला नको आहे. म्हणून आपल्या सर्वांनीच एक काळजी घ्यायची. फक्त रामकृष्ण रामकृष्ण तुमच्याकडे जे भाग असेल ते, म्हणजे तुम्ही जय गजानन काय म्हणत असाल ते, श्री गजानन जे असेल ते तुम्ही म्हणू शकता, मला काही अडचण नाही. म्हणून आपल्या यामध्ये तुकारामाच्या पालखी सोहळ्याचा मान, देवघरातल्या पादुकोतराचा मान, हे माझे सख्खे सासरे प्रल्हाद महाराज दादासाहेब सोळंकी, गंगा मसलेकर, त्यांना आहे. त्याचा मला अभिमान वाटतं. म्हणून मला कधी वाटतं की ती पोरी गेली का आपण, मी नाही करायची म्हणत होतो, पण बरं आहे. कशामुळे बरं आहे? फक्त माझं ते आहे ना, त्याच्यामुळे बरं आहे. दुसरं, माझा तुकाराम माझ्या पालखीचा पादुका जो मानाचा असतो, तुकाराम माझ्या पालखीचा अश्व घोडा जो खरा मानाचा आहे तो माझा आहे. कारण ज्या घोड्याचं दर्शन घ्यायला तुम्ही कधी घेतलं असं मानतो मी. तुकाराम माझ्या पालखीचा घोडा खरा घोडा जे खरा मानाचा आहे तो माझा. आता आमच्या घरी असतो आमचे चुलते रंगनाथराव मारुतराव रनेर मुकदम, आणि मुकदम आहेत, पाटील मुकदम असतात ना, तर ते आहे. आणि त्यामुळं मानाचा घोडा असतो. आमचा मुलगा दुकान बंद करून महिनाभर असतो. म्हणून या ठिकाणी आता पावसाचा वंदिस आलाय, म्हणून आपण थांबवायचा प्रयत्न करूया. या ठिकाणी देहाच्या गाव आल्या जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून धनंजया जया परी या ओवीवर आपण थोडासा बोलण्याचा प्रयत्न केला. आता श्रोते मायबाप म्हणते, महाराज तुम्ही ओवी घेतली कोणती, तुम्ही काय बोललात, या ओवीच्या अनुषंगाने किती बोललात, काहीच नाही बोलात. माझ्या ज्ञानोबा तुकोबांनो, ज्ञानेश्वर महाराजाच्या ओवीच्या जवळ जायची माझी पात्रता नाही. ते ज्ञान जेवढं उच्च कोटीचं आहे, खरंच कोटीचं आहे बरं का. कोणाची स्तुती करायची म्हणून मी नाही, मी तटस्थ भूमिकेत सांगतो की ज्ञानेश्वर महाराजाच्या त्या जवळ सुद्धा जायचे आपल्या पात्र. मी फार लांबून थोडंसं बोलायचा प्रयत्न केलाय. आपण गोड मानून घ्याल अशा प्रकारची मी भूमिका व्यक्त करतो. झालेली सेवा माझे पांडुरंग परमात्मा, आमचे तेजस्वी महाराज, परमपूज्य तेजस्वी महाराज, आमचे गजानन महाराज आणि साधुसंत मायबाप, तुम्ही सर्व संत मायबाप यांच्या चरणी मी सेवा समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिकार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. पुंडलिकावर विठ्ठल संत गजानन महाराज की जय. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिकार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय, गजानन महाराज की जय. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. भविष्यात तुम्हाला पटलं तर चिंतन तर सेवा देऊ शकता, नाही पटलं सो आपलं ठीक आहे. तरी प्रेम असू द्या. सेवा देणं हा घटक महत्त्वाचा नाही, तर प्रेम असणं हा घटक महत्त्वाचा आहे. कधी आमच्या घरी आलात, कोणी सुद्धा आमच्या घरी यावं. कारण जवळ तुमच्या भागातले बरं झालं आठवते तुमची सस्ती, कुठं सस्ती वा कुठतरी सस्ती, नंतर ते लय बकळ गाव आहेत, हे सगळे गावचे आमच्या गावात लोक येतात आमच्या घरी. सरस्वती ठीक आहे. आता तुम्हाला ज्याला माळी हवेत ना, ते माळी ज्याला हवी ते माळी घ्या. अष्टगंध बुक्का गणगोळी सगळ्याला एक वस्तू मोफत असते. ज्याला हवी ते घ्या. या कोणाला घ्यायचं माळी घ्यायची कोणाला नाही का? अहो फुकट असते होत आई. घालायचं घ्या ना. फुकट पण घातली पाहिजे ना. इतकं सोपं काय